श्री स्वामी समर्थ. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य, म्हणून पावलो नरजन्म. याचे सार्थक उत्तम, करणे उचिता आपणा. ऐसा मनी करुणी विचार, आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटासी नेणार, स्वामी समर्थ असती पै. हा वीरी नामक ग्रामी, यजुर्वेदी गृहस्थाश्रमी. बाळापानामी द्विज कोणी, राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती, अनुकूल सर्वतया प्रती. सावखारी सरापी करीती, जनी वागती प्रतिष्ठीस. 30 वर्षांचे वय झाले, संसारात उभगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयाची. लटिका अवघा संसार, या माझी नाही सार. परलोकी दारा पुत्र, कोणी नये कामाते. इहलोकी जे जे करावे, परलोकी त्याचे फळ भोगावे. दुष्कर्माने दुःख भोगावे, सत्कर्मे सौख्य पाविजे. बाळपाचे मनात या परी विचार येत, सदा उद्विग्न चित्त, व्यवहारी सौख्य वाटेना. जरी संसारी वर्तती, तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणा प्रती, कोठे आता भेटेल. हाच विचार रात्रंदिन, चित्ताचे न होय समाधान. तया प्रती सुस्वप्न, 3 रात्री एक पडे. पंचपक्वाने सुवर्ण ताटी, भरून आपणा पुढे येती. पाहुनी आयशा गोष्टी, उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. मायापश दृढतर, विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी कामा आम्हासी, ऐसे सांगुनी सर्व त्रांसी. निघाले सद्गुरु शोधासी, घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित, महापुरुष जन्मले. ते ईश्वरी अवतार, लोका दाविले चमत्कार. तयाचा महिमा अपार, वर्णू केवी अल्पमती. स्वामी चरित्र वर्णिता, चिदंबर दीक्षितांची कथा. आठवली ते वर्णिता, सर्व दोष हरतील. महायात्रा संकल्पे करून, जन दिगती घराहून. परी मार्गी लागल्या पुण्यस्थान, स्नानदान करिता ती. महायात्रा स्वामी चरित्र, पंथक्रमिता मी किंकर. मार्गी लागल्या ती पवित्र, चिदंबर पुण्यस्थान. तयाचे घेऊनी दर्शन, पुढे करावे मार्गक्रमण. श्रुती होऊनी सावधान, श्रवणी सादर असावे. मुरगोडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत, ईश्वर भक्त तैसाची. जयाची ख्याती सर्वत्र, विद्याधनाचे माहेर. अलिप्तपणे संसार, करुणी काळ क्रमिताती. परितया नाही संतती, म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करीती, कामना चित्ती धरुणी. 12 वर्ष अनुष्ठान, केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन, वर देत तयासी. तुझी भक्ती पाहून, संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन, भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी, आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी, तेही चित्ती तोषली. तेसी झाले गर्भधारण, आनंदले उभयतांचे मन. जो साक्षात उमार मन, तिच्या उदरी राहिला. अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी, इच्छा मात्रे घडी मोडी. तो परमात्मा त्रिपुरारी, गर्भवास भोगित. 9 मास भरता पूर्ण, कांता प्रसवली पुत्र रत्न. मल्हार दीक्षिते आनंदन, संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान, ठेविले तया लागून. शुक्ल पक्षी यशस्वी समान, बाळ वाढू लागले. प्रत्यक्ष शंकर अवतरला, करू लागला बाललीला. पाहुनी जननी जनकाला, कौतुकांत्यंत वाटत असे. पुढे केले मौंची बंधन, वेदशास्त्रे झाले निपुण. दिघंटू शिक्षा व्याकरण, काव्यग्रंथ पडविले. एकता यजमानाचे घरी, व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी, पूजे लागे आणिले. मृत्तिकेचा गज करून, पूजा करीती यजमान. यथाविधी सर्व पूजन, दीक्षित त्यासे सांगती. प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता, गजाशी प्राण येऊनी तत्वता. चालू लागला हे पाहता, विस्मित झाले यजमान. बाळपणी ऐसी कृती, पाहुनी सर्व आश्चर्य करीती. हे ईश्वर अवतार म्हणती, सर्वत्र ख्याती पसरली. ऐशा लीला अपार, दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर, जगदोद्धारार्थ उतरले. असो पुढे प्रौढपणी, यत्न केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवणी, द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी, ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरोणी, दीक्षिता ते समजले. जले भरले होते घट, तया लाविता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त, आश्चर्य करीती सर्वजण. तेव्हा पुणे शहरा माझी, पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी, दर्शना ते पातले. अन्यायाने राज्य करीत, दुसऱ्याचे द्रव्य हरित. यामुळे जण झाले त्रस्त, दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकून, मुरगोडी आले धावून. म्हणते दीक्षितांशी सांगून, दाद आपली लावावी. रावबाजीचे वृत्तांत, कर्णोपकर्णी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित, ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला, त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती, तयावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती, त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवर ईश्वर, जाईल राज्य लक्ष्मी सर्व. वचनी ठेव निर्धार, निरोप तुझला तिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले, रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले, परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी, दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी येती, आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाच्या अवसरी, आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी, आम्हाकडे तेही होती.
लीला विग्रही श्री स्वामी जयांच्या आगमन त्रिभुवनी ते दीक्षितांच्या सदनी असतील नवल नसेची महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त मुरगोडी बाळपायत पुण्यस्थान जाणुनी तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रकटले अमृता समान रसाळ करता ऐकता पावन श्रोता वक्ता करोनिया एकाग्रचित्ता अवधान द्यावे श्रोते हो पुढले अध्यायी कथन बाळपा करिले जप ध्यान तयाची भक्ती देखोन स्वामी कृपा करतील भक्तजनांची माऊली अक्कलकोटी प्रकटली सदा कृपेची सावली आम्हावरी करोते मागणे हेची स्वामी प्रती दृढ इच्छा माझे चित्ती शंकराची प्रेमळ प्रीती दास विष्णुवरी असो इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमोध्याय गोडहा श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु श्री स्वामी समर्थ अध्याय 11 श्री गणेशाय नमः मागील अध्यायी वर्णिले बाळपा मुरगोडी आले पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करिताती तेथे आपुला मनदय सिद्धीस जाईल निसंशय फिटेल सर्व ही संदेह श्री सद्गुरु कृपेने परी मुरगोडीचे विप्र बाळपासे सांगत गाणगापुर विख्यात महाक्षेत्र भीमा तेरी तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे मानवला तयासी विचार निघाले तेथुनी सत्वर जवळी केले गाणगापुर परम पावन स्थान ते कामना धरुणी चित्ती सेवेकरी सेवा करीती जेथे वाहे भीमरथी स्नान करीती भक्तजन पुत्र कामना धरुणी चित्ती आराधिती नृस्य सरस्वती दरिद्री धन इच्छिती रोगी जन आरोग्य कोणी घालते प्रदक्षिणा कोणी ब्राह्मण भोजना कोणी करीती गंगा स्नाना नमस्कार घालिती कोणी तेथील सर्व सेवे करी नित्य नेहमी 2 प्रहरी मागून या मधुकरी निर्वाह करीते आपुला बाळापा तेथे पातले स्थान पाहुणे आनंदले नृसिंह सरस्वती पावले प्रेमभावे वंदिली प्रातःकाळी उठवणी संगमावरी स्नान करुणी जपध्यान आटोपणी मागुती येती गावात सेवेकऱ्यांबरोबरी मागून या मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतुनी येते ते मध्यान स्नान करुणी पुन्हा बैसती जपध्यानी असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे करुणी या संध्या वंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतोन ग्रामा माझी येते ते बाळापाती गृहस्थाश्रमी संतती संपत्ती सर्व सदांनी परान्न ठावे नसे स्वप्नी सांप्रत भिक्षा मागती सद्गुरु प्राप्ती करिता सोडूनी गृह सुत कांता शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती पंचपक्वाने सेविती घरी येथे मागती मधुकरी मिळती कोरड्या भाकरी उदरपूर्ती न होय शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयांचे मानस कदा उदास नोहेची अय्या राम सेवेकरी राहत होते गाणगापुरी त्यांनी देखून यायसी परी बाळपासी बोलती तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमचे सदनी जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवजी बाळापासी मानवले 2 दिवस तैसे केले पोट भरुनी जेवले परिसंकोच मानसी जाणे सोडिले त्यांचे घरी मागून या मधुकरी जाऊन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी आणून या बाहेरी बैसुनी तिथे शिळेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली घरदार सोडिले वनिता पुत्रा त्यागिले अति कष्ट सोशिले सद्गुरु कृपा नोहेची ही ना आपले प्राक्तन भोग भोगवे दारुण पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची ऐसे विचार निशिदिनी येती बाळापाचे मनी तथापि कष्ट सोसुनी नित्यनेम चालविला 1 मास होता निश्चिती स्वप्नी तेने येती मूर्ती येऊन या दर्शन देती बाळापाची ती सुखावे 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या आज्ञापी अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे पाहून याईसे स्वप्न मणी पावले समाधान म्हणती केले कष्ट दारुण त्याचे फळ मिळेल की अक्कलकोटी त्वरित जावा याचा विचार करीत तवा तयाचे एक पत्र शय्ये खाली सापडले त्यात लिहिली 1 ओळी करू नये उतावळी ऐसे पाहुणी त्यावेळी विचार केला मानसी आपण केले अनुष्ठान परितेन जाहले पूर्ण आणखी ही काही दिन क्रम आपुला चालवावा मग कोणे एके दिवशी बाळपा आले संगमासी वृक्षातळी ठेवणी वस्त्रासी गेले स्नान करावया परतले स्नान करुनी सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचले त्या खालुनी वृश्चिक निघाला तयासी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे त्या दिवशी ग्रामा भितरी पक्वान मिळाले घरोघरी बाळापा तोषले अंतरी उत्तम तीन मानिला अक्कलकोटी जावे असी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुन तयांसी मार्गावरी जाहले चरण चाली चालूनी अक्कलकोटी दुसरे दिनी बाळापा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली जेथे नृसिंह सरस्वती यतिरूपे वास करीती तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र तया नगरीच्या नारी कामधंदा करिता घरी गीत गावणी परोपरी स्वामी महिमा वर्णिती दूरदेशीचे ब्राह्मण वेशाधिक इतर वर्ण स्वामी महिमा ऐकोण दर्शनाते धावती
तयांची झाली गर्दी यात्रा उतरे घरोघरी नामघोष ते नगरी रात्रंदिन गजबजे राजे आणि पंडित शास्त्री वेदांती येत तैसा भिक्षुक गृहस्थ स्वामी दर्शना कारणे कान फाटे नाथपंथी संन्यासी फकीर जती रामदासी अघोरपंथी दर्शना येती स्वामींच्या कोणी करती कीर्तन गायन आणि वादन कोणी भजनी नाचन स्वामी महिमा वर्णिती तया क्षत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान प्रत्यक्षचे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले पुण्य पावन देखोन नगरी बाळाप्पा तोषले अंतरी पूर्व पुण्यतयाचे पदरी जन्म सार्थक जाहले बाळाप्पा होनी सेवे करी स्वहस्ते करिले श्री चाकरी ती मधुर कथा चतुरी पुढील अध्यायी परिसावी जयाचा महिमा आगाध ज केवळ सच्चिदानंद विष्णू शंकर या भेद मित्रत्व ठेव जन्मवरी इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत श्रोते सदा परिसोत एकादशोध्याय गोडहा श्रीरस्तु शुभम भवतु. स्वामी समर्थ. अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त यतिरूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी गताध्यायाचे अंती बाळपाले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंद पोटी न चम्हावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी जाहली श्रींजवळी बाळापाचे मानसी तेव्हा चिंता पडली ऐशी ऐशा गरी तापनासी दर्शन कैसे होईल परिदर्शन घेतल्या विण आज करू नये भोजन बाळापाचे तन मन स्वामी चरणी लागले दर्शनेच्या उत्कटे चित्ती खडी साखर घेऊन हाती गर्दी माझे प्रवेश करती स्वामी सनिध पातले आजान बाहू सुहास्यवदन श्री स्वामी मूर्ती पाहुण बाळापाने धावण दृढ चरण धरियेले कंठ सद्गतीत जाहला चरणी भाळ ठेविला क्षणैक मी पण विसरला परमतोषला मानसी गंगा मिनली सागरी जैसे तरंग जला भीतरी तैसे बाळपाते अवसरी स्वामी चरणी दृढ झाले मधुस्तव भ्रमर जैसा कमल पुष्पन सोडी सहसा स्वामी चरणी बाळापातैसा दृढ जडला स्वभावे येऊन या भानावरती श्री चरणांची सोडली मिठी ब्रह्मानंदमय पोटी स्तोत्र उठी गातसे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठून या काय केली लीला एक विचित्र सर्व वृक्षांचे आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून बाळापावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले धन्यता मानूनी मनी बाळापा निघाले तेथुनी परितायाचे श्रीचरणी चित्त गुंतले अखंड त्यासवे एक जाहीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करुणी तयार म्हणती जाऊ दर्शना बाळापा दर्शन करून आले बिराडी परतून जाहीरदार नैवेद्य काढून बाळापा हाती दिदला म्हणती जाऊनी स्वामींसी अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणून तयांसी बाळाप्पा तेव्हा चालले म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण मार्गी तयांसी वर्तमान विदित एक जाहले या समयी श्री समर्थ असती रूप मंदिरात राजात वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय ऐसे ऐकुनी वर्तमान बाळापा मणी झाले खिन्न म्हणती आज नैवेद्यार्पण आपल्या हस्ते नोहेची मार्गावणी परतले सत्वर बिराडावर आले तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन नित्य प्रातःकाळी उठवण षटकर माते आचरण घेऊनी स्वामी दर्शन जपा लागी बैसावे श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य मध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आठवावे करी झोळी घेऊन स्वामी श्री स्वामींजवळी येऊन मस्तक ठेवून श्रीचरणी जावे भिक्षे कारणे मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले चोळाप्पा आदी करून सेवेकरी बहुत जन त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी आपण व्हावे सेवेकरी इच्छा बाळापाचे अंतरी सुंदराबाईचे करी आधिपत्य सर्व असे एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐशी आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे बाळाप्पा मने आनंदला मने सुदिनाज उगवला सद्गुरु सेवेचा लाभ झाला जाहले सार्थक जन्माचे बहुत जन सेवेकरी बाई मुख्यतः माझारी सर्व अधिकारी तिच्या करी व्यवस्थेचा होता पै मी प्रिय बहु स्वामींसी ऐसा अभिमान तियेसी गर्व भरी इतरांसी तुच्छ मानू लागली या कारणे आपसात भांडणे होती सदोदित स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे हे बाळाप्पांनी पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकेले भांडण एकचित्त सर्व केले कोठेही असता समर्थ पूजाधिक व्हावया यथार्थ तत्संबंधी सर्व साहित्य बाळाप्पा सिद्ध ठेविती समर्थांच्या येता चित्ती अरण्यातही वस्ती करती करी तेथेही पूजा आरती नियमे करीती बाळाप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीते आनंदे ऐसे लोटता काही दिवस बाळाप्पाची या शरीराचं व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी बेंबीमधून या रक्त वाहत असे दिवस रात्र तया दुःखे विवळ होत म्हणते कैसे करावे भोग भोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलोन विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळापासे यावे मरण विष दिले काणोल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरी सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे आजवरी बहुतांपरी बाळापा करी चाकरी
तयाचे अंतरपरी स्वामीमय न जाहले. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करुणी मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहुणी एके दिवशी बाई विनवी समर्थांसी आपण सांगुनी बाळप्पासी शंकर पूजनी वर्जावे. तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करीती. परी बाळप्पाची चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य. यापरी चिठ्ठी लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून. न करावीची पूजन तिये माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. समर्थांचा पूर्ण भक्त चोळाप्पा नामे विख्यात. तयाचा हा जामात श्रीपाद भट्ट जाणीजे. स्वामी पुढे भक्तजन ठेवीती द्रव्याधिक आणून ते सुंदराबाई उचलून नेतसे सत्वर. त्यामुळे चोळाप्पा प्रती अल्प होई द्रव्य प्राप्ती. बाळप्पामुळे म्हणती नुकसान होते आपुले. तेव्हा जामात श्वशुर उभयता करीती विचार. बाळप्पा त्यात दूर केले पाहिजे युक्तीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी. दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोला ऐकून बाळप्पा मणी खिन्न झाला. बाळप्पा बोले वचन तुमचे अन्न खाऊन करीतो तुमचे नुकसान व्यर्थ माझा जन्म हा. स्वामींनी माझा आज्ञा द्यावी मी जातो आपुल्या गावी. परी तुम्ही युक्ती हो जावी आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारिले समर्थांसी कुलदेवतेच्या दर्शनासी जावायाची बाळप्पा. ऐसा ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथ करीत असे. तेव्हा निरुत्तर जाहला ऐसा उपाय खुंटला. मग तयाने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा. तयाने पुसले वर्तमान बाळप्पा सांगे संपूर्ण. श्रीपाद भट्ट ऐकून कापट्य मणी आणले. म्हणे जावया आपणासी समर्थन देते आज्ञेसी. तरी टाकून चिठ्ठ्यांची आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपटाने जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी. 2 चिठ्ठ्या लिहून उभयतांनी टाकेल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटची उचली सत्वरी. येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. भटची मनी खिन्न झाला सर्व उपाय खुंटला. महाराज आता बाळप्पाला सोडतील निश्चय. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती. कैसा दूरतायाप्रती करतील यती दयाळ. जो केवळ दयागण भक्त काज कल्पद्रुम. विष्णू शंकर दोघे जण तयांचे सदैव शरण. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत 12 गोडा हा श्री राजाधिराज योगीराज स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अथ घोर कष्टोद्धरण स्तोत्रम प्रारंभः. श्रीपाद श्रीवल्लभत्वं सदैव श्री दत्तास्मान् पाहि देवाधिदेव. भावग्राह्य क्लेश हारिन् सुकीर्ते घोरात कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. त्वं नो माता त्वं पीताप्तोऽधिपस्त्वं त्राता योगक्षेम कृत् सद्गुरुस्त्वं. त्वं सर्वस्वं न प्रभो विश्वमूर्ते घोरात कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. पापं तापं व्याधि माधिं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशु तदन्यं. त्रातारों नो ईशास्तजूर्ते घोरात कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता त्वत्तो देवत्वं शरण्योगहर्ता. कुर्वात्रयानुग्रहं पूर्णराते घोरात कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं. भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते घोरात कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. श्लोक पंचकम् एतद्यो लोकमङ्गलवर्धनं प्रपटे नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत्. इति श्रीमद्वासुदेवानंद सरस्वती कृत श्री घोर कष्टोद्धरण स्तोत्रम संपूर्णम. श्री स्वामी समर्थ. अथ श्रीमद्वासुदेवानंद सरस्वती कृत श्री जयलाभाधिकरम श्री दत्त स्तोत्रम प्रारंभ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती श्री गुरुदत्तात्रेयाय नमः. दत्तात्रेयं महात्मानं वरदं भक्तवत्सलं प्रपन्नार्तिहरं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु. दीनबन्धुं कृपासिन्धुं सर्वकारणकारणं सर्वरक्षाकरं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु. शरणागत दीनार्थ परित्राणपरायणं नारायणं विभुं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु. सर्वानर्थहरं देवं सर्वमङ्गलमङ्गलं सर्वक्लेशहरं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु. ब्रह्मणं धर्मतत्त्वज्ञं भक्तकीर्तिविवर्धनं भक्ताभीष्टप्रदं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु. शोषणं पापपङ्कस्य दीपनं ज्ञानतेजसः तापप्रशमनं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु. सर्वरोगप्रशमनं सर्वपीडानिवारणम् आपद उद्धरणं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु. जन्मसंसारबन्धघ्नं स्वरूपानन्ददायकं निःश्रेयसप्रदं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु. जयलाभयशकाम दातुर्दत्तस्य यस्तवं भोगमोक्षप्रदस्येमं प्रपटेत्स कृती भवेत्. इति श्री जयलाभाधिकरं श्री दत्तस्तोत्रम संपूर्णं. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुकृपालाभासः
इच्छित फलप्राप्ती देणारा श्री गुरुचरित्र अध्याय 52. श्री गणेशाय नमः. नामधारक विनवी सिद्धासी श्री गुरु निघाले शल्य यात्रेसी. पुढे कथा वर्तली कैसी ते विस्तारासी मज सांगावे. सिद्ध म्हणे शिष्योत्तमा काय सांगू सद्गुरूची महिमा. आता वर्णनाची झाली सीमा परी गुरु भक्ती प्रेमानावरे. श्री गुरु सिद्ध झाले जावयासी श्री पर्वती यात्रा उद्देशी. हा वृत्तांत नागरिक जनासी कळला परियेसी तत्काळ. समस्त जन आले धावत नर नारी सर्व मिळाल्या बहुत. गुरुसी प्रार्थित अनेक भक्त श्री पर्वतासी स्वामी का जाता. आम्हासी भासते व्यक्त तुम्ही अवतार करिता समाप्त. निरंतर आपण असा व्यक्त परिजनासी सुव्यक्त दिसत होता. तुमचे चरणांचे होता दर्शन पातकाचे होतसे दहन. आता कैसे करतील जन म्हणून लोटांगणे घालिती. पुढे आम्हास काय गती आम्ही तरावे कैशा रीती. स्वामीचे चरण नौका होती तेने पार उतरतो होतो. तुम्ही भक्तास कामधेनु परी कामना पूर्वित होता बरी. म्हणून जगले आजवरी या उपरी आम्ही काय करावे. स्वामी करिता गाणगापुर झाले होते वैकुंठपुर. आता दीपाविने जैसे मंदिर तैसे साचार होईल हो. माऊली विने तान्हे बाळ की देवाविने देऊळ. जळाविने जैसे कमळ तैसे सकळ तुम्हा विने. माता पिता सकळ गोत इष्टमित्र कुळदैवत. सर्व ही आमचा गुरुनाथ म्हणून काळ क्रमित होतो. आपल्या बाळकांसी अभेरुनी कैसे जाता स्वामी येथुनी. अश्रुधारा लागल्या नोचनी तळमळती सकळ जन. तेव्हा गुरु समस्त जनांप्रती हास्यवदन करुणी बोलती. तुम्ही जन हो मानू नका खंती सांगतो यथास्थित ते ऐका. आम्ही असतो याची ग्रामी स्नान पान करू अमरजा संगमी. गौप्य रूपे राहतो नियमी चिंता काही तुम्ही न करावी. राज्य झाले म्लेंच्या क्रांत आम्ही भूमंडळी विख्यात. आमचे दर्शनास बहु येत यवन सतत येतील पै. तेने प्रजेस होईल उपद्रव आम्ही अदृश्य राहतो यास्तव. ज्यास असे दृढ भक्तिभाव त्यास दृश्य स्वभावे होऊ. लौकिकामध्ये कळावयासी आम्ही जातो शैल्य पर्वतासी. चिंता न करावी मानसी ऐसे समस्तांशी संबोधिले. मठी आमच्या ठेवितो पादुका पुरवितील कामना ऐका. अश्वत्थ वृक्ष आहे निकाम तो सकळिकांचा कल्पतरू. कामना पुरविल समस्त संदेह न धरावा मनात. मनोरथ प्राप्त होती त्वरित ही माता आमची सत्य जाना. संगमी करुणी स्नान पूजोनी अश्वत्थ नारायण. मग करावे पादुकांचे अर्चन मन कामना पूर्ण होतील. विघ्न हरता विनायक आहे तेथे वरदायक. तीर्थे असती अनेक पावाल तुम्ही सुख अपार. पादुकांची करुणी पूजा त्रिकाळ आरती करुणी ओजा. आमचे वचन यथार्थ समजा म्हणून द्विजांसी गुरु सांगती. आम्ही येथेच राहतो मठात हे वचन जाणावे निश्चित. ऐसे संबोधून जन आद्यंत निघाले त्वरित गुरुराजपै. समागमे जे धावले जन त्यांचे करुणी समाधान. शिष्यांसहित त्वरित गतीने गेले निघुनी श्री गुरु. लोक माघारे परतले समस्त गुरुच्या मठासी आले. तेथे समस्तांनी गुरु देखिले बैसले होते निजासनी. सवेची पाहता झाले गुप्त जनमणी परम विस्मित. आम्ही सोडून आलो मार्गात येथे गुरुनाथ देखिले. सर्वव्यापी नारायण त्रैमूर्ती अवतार पूर्ण. चराचरी श्री गुरु आपण भक्ता कारणे रूप धरिते. ऐसा दृष्टांत दावणी जनांसी आपण गेले श्री शैल्यासी. पावले पाताळ गंगेसी राहिले त्या दिवशी तेथे. श्री गुरु शिष्यांसी म्हणती मल्लिकार्जुनासी जाऊनी शीघ्र गती. पुष्पांचे आसन यथास्थिती करुणी निगुती आणावे. शिष्य धावले अतिशीघ्र पुन्हा गादी कंद कल्हार. करविरक बकुळ चंपक मंदार पुष्पे अपार आणिली. त्या पुष्पांचे केले दिव्यासन. ते गंगा प्रवाहावरी केले स्थापन. त्यावरी श्री गुरु आपण बैसले ते क्षणी परमानंदे. बहुधान्य संवत्सर माघ मास कृष्ण प्रतिपदा शुभ दिवस. बृहस्पती होता सिंह राशीस उत्तर दिशे होता सूर्यपै. शिशिर ऋतू कुंभ संक्रमण लग्न घटिका सुलक्षण. ऐसे शुभ मुहूर्ती श्री गुरु आपण आनंदे प्रयाण करीते झाले. मध्ये प्रवाहत पुष्पासनी बैसोनी शिष्यास संबोधोनी. आमचा वियोग झाला म्हणून तुम्ही मनी खेदन मारावा. त्या गाणगापुरात आम्ही असोच पूर्ववत. भावना दृढ धरा मनात तुम्हा दृष्टांत तेथे होईल. आम्ही जातो आनंद स्थानासी तेथे पावलो याची खूण तुम्हासी. फुले येतील जिनस जिनसी तुम्हास तो प्रसाद. पुष्पांचे करिता पूजन तुम्हा होईल देव प्रसन्न. भक्तिभावे करावी जतन प्राणासमान मानुनी. अनेक एक ऐका युक्ती जे कोणी माझे चरित्र गाती. प्रीतीने नाम संकीर्तन करती ते मज प्रिय गमती फार. मज पुढे करतील गायन जाणून राग रागेनी तान मान. चित्ती भक्तिभाव धरून करीती ते मज कीर्तन परमानंदे. भक्त मज फार आवडती जे माझे कथामृत पान करीती. त्यांचे घरी मी श्रीपती वसतो प्रीतीने अखंडित. आमचे चरित्र जो पठन करी त्यास लाभती पुरुषार्थ चारी. सिद्धी सर्व ही त्याच्या द्वारी दासी परी तिष्ठतील. त्यासी नाही यमाचे भय त्यास लाभ लाभे निश्चय. पुत्र पौत्रांसहित अष्टैश्वर्य अनुभवनी निर्भय पावे मुक्ती. हे वचन मानी अप्रमाण तो भोगिल नरक दारुण. तो गुरुद्रोही जान जन्म मरण दुःख अनुभवने न सुटे त्यासी.
या कारणे असू द्या विश्वास, सुख पावाला बहुवस. ऐसे सांगून शिष्यांस श्री गुरु तेथून अदृश्य झाले. शिष्य अवलोकिती गंगेत, तो दृष्टी न दिसती श्री गुरुनाथ. बहुत होऊनी चिंताक्रांत, तेथे उभे तटस्थ झाले. इतुकी आता आला नावाडी तेथ, तो शिष्या सांगे वृत्तांत. गंगेचे पूर्वतीर श्री गुरुनाथ, जात असता म्या देखिले. आहे वेश संन्यासी दंडधारी, कषायांबर वेष्टिले शिरी. सुवर्ण पादुका चरणा माझारी, कांती अंगावरी फाकत असे. तुम्हास सांगा म्हणून गोष्टी सांगितले आहे त्यांनी. त्यांचे नावे श्री नृसिंह मुनी, ते गोष्टी कानी ऐका. कळी काळस्तव तप्त होनी, आपण असतो गानगा भुवनी. तुम्ही तत्पर असावे भजनी, ऐसे सांगा म्हणून कथिले. प्रत्यक्ष पाहिले मार्गात, तुम्ही का झाले चिंताक्रांत. पुष्पे येथील जळात, घेऊन निवांत रमावे. नावाडी याने ऐसे कथिले, त्यावरील शिष्य हर्षले. इतुक्यात गुरुप्रसाद फुले, आली प्रवाहत वाहत. ती परम प्रसाद सुमने, काढून घेतली शिष्य वर्गाने. मग परतले आनंदाने, गुरुध्यान मणी करीत. सिद्धाचे म्हणे नामधारक, पुष्पे किती आली प्रासादिक. शिष्य किती होते प्रमुख, ते मज साध्यंत सांगावे. सिद्ध म्हणे नामधारका, तू भली घेतली आशंका. धन्य बा तुझ्या विवेका, होसी साधक समर्थ. पुन सांगतो ऐका आता, श्री गुरु गाणगापुरी हसता. बहुत शिष्य होते गणिता, नाठवते ते ये समयी. ज्यांनी केला आश्रम स्वीकार, संन्यासी थोर थोर तीर्थे हिंडावया गेले फार. कृष्ण बाळ सरस्वती प्रमुख ते, जे शिष्य झाले गृहस्थ केवळ. ते आपल्या गृही नांदती सकळ, तारक होते श्री गुरुनाथ प्रबळ. भक्त अपरिमित तारिले, श्री जगद्गुरुच्या समागमी. 4 जण होतो आम्ही, सायन देव नंदी नरहरिमी. श्री गुरुची सेवा करीत होतो, चौघांनी घेतली पुष्पे 4. गुरुप्रसाद वंदिला श्री, ही पहा म्हणून पुष्पे करी. घेऊन झड करी दिदली, चौघांनी 4 पुष्पांसी. मस्तकी धरली भावेसी, आनंद झाला नामधारकासी. गुरुप्रसाद त्याची दृष्टी पडला, इति श्री गुरुचरित्रामृत. सिद्ध नामधारकासी सांगत, श्री गुरुप्रसाद झाला प्राप्त. 55तमोऽध्यायः. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे प्रसाद प्राप्तिर्नाम 55तमोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पितमस्तु. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु.